नमस्कार शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे सर्वांचं ग्रीन गोल्ड ॲग्री आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. आणि आजचा व्हिडिओ आपण अतिशय महत्त्वाचा करणार आहोत. मित्रांनो, टोमॅटो पिकासाठी खत व्यवस्थापन करा असे खूप शेतकऱ्यांनी कमेंट केल्यानंतर आज आपण घेऊन आलो आहेत टोमॅटो पिकासाठी खत व्यवस्थापन. मुळात हा व्हिडिओ फक्त टोमॅटो शेतकरी ज्यांना आत्ता करायचं त्यांच्यासाठी नाही आहे. तुम्ही इथून मागं केलं असेल, तुम्ही डिमोटिवेट झाला असाल, तुम्हाला उत्पादन मिळालं नसेल, तुम्हाला पुढं लावायचं असेल तरीसुद्धा तुमच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. त्यामुळं व्हिडिओ चुकवू नका आणि व्हिडिओचा शेवट पाहिल्याशिवाय जाऊ नका. मित्रांनो, सध्याच्या परिस्थितीमध्ये टोमॅटो लागवड एवढी असताना मार्केटमध्ये रेट मात्र खूप जास्त वाढला आहे. कारण माहिती आहे का? तर टोमॅटो लागवडी भरपूर आहेत, परंतु मार्केटमध्ये मात्र पाहिजे तसा माल किंवा पाहिजे तेवढा माल येत नाही. म्हणजे त्याच्यावरून काय दिसतंय, तर टोमॅटोमध्ये खर्च तर होतो आहे, परंतु तो योग्य पद्धतीने होत नाही आहे. टोमॅटो पाहिजे त्या क्वालिटीचं मिळत नाही आहे आणि जे रोग टोमॅटोवर येत आहेत ते कंट्रोल होत नाही आहे. याच्या मागं तुम्हाला काय वाटतं, काय कारण असेल? म्हणजे झाडांना पोषण मिळत नाही आहे, वातावरण खराब होतं आहे, बुरशींचा खूप जास्त अटॅक वाढतो आहे. हे तीन मुख्य सगळ्यात जास्त कारण आहेत. मग आपण याच्यानुसारच मी तुम्हाला खत व्यवस्थापन सांगणार आहे, जे की अतिशय प्रॉपर असणार आहे. आणि त्याच्यामध्ये कारण काय तर ते सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, तुम्ही जर चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि नोटिफिकेशन बेल ऑन करा. आणि या व्हिडिओमध्ये तुम्हाला बॅकग्राऊंडला कोणतंही टोमॅटोचं चित्र दिसणार नाही. त्यामुळं हा व्हिडिओ तुम्ही पाहू नका, पण कानाने मात्र 100% कान उघडे ठेवू नये का. तर आता याच्यामध्ये काही मुद्दे आहेत जे मी तुम्हाला सांगणार आहे. आणि तुम्हाला बोर्डवर जरी दिसत नसेल तरी या व्हिडिओच्या आवाजाकडे मात्र नक्की लक्ष असू द्या. तर आता याच्यामध्ये आपल्याला काही गोष्टी समजून घेण्यासारख्या आहेत. त्याच्यामध्ये काय, तर सगळ्यात पहिलं जमीन, पाणी, त्यानंतर TDS, pH आणि सॉईल टेस्ट. तर सगळ्यात पहिलं तुम्हाला ज्या जमिनीमध्ये टोमॅटो लागवड करायचं आहे ती जमीन कशी आहे, म्हणजे ती रेताळ टाईप आहे, ती पोयटा आहे, ती हलकी मध्यम आहे, भारी आहे, किंवा ती चुनखडीयुक्त आहे. ह्या गोष्टी तुम्ही समजून घेतल्या पाहिजे. किंवा मातीची अवस्था काय आहे ही आपल्या लक्षात आली पाहिजे. आता जमिनीचे गुणधर्म काय आहेत हे आपल्याला वरून कळणार नाहीत. त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, तर सॉईल टेस्ट करायची, TDS चेक करायचा आणि pH चेक करायचा आहे. TDS चेक करण्यासाठी आणि pH टेस्ट करण्यासाठी तुम्ही फ्लिपकार्टवरून अगदी 600-700 रुपयामध्ये हे दोन्हीही मीटर मागवू शकता, TDS मीटर पण आणि pH मीटर पण. पण आता सॉईल टेस्ट जी आहे, तर सॉईल टेस्ट आपल्याला करणं खूप गरजेचं आहे. का? पहिली गोष्ट, आपल्या जमिनीमध्ये कशाची कमतरता आहे आणि कशाची जास्ती आहे हे आपल्याला माहिती नाही आहे. जर चुनखडी असेल, आता चुनखडीमध्ये खूप प्रमाण आहेत. चुनखडीमध्ये आपल्याला डोळ्याने खूप मोठी दिसते पण प्रमाण खूप कमी असतं. दुसरी, आपल्याला दिसत नाही पण प्रमाण खूप जास्त असतं. आणि तिसरी, दोन्ही पण. म्हणजे चुनखड कमी असेल तर खाली प्रमाणही कमी असू शकतं, किंवा वर कमी दिसत असेल तर खालीसुद्धा प्रमाण जास्त असू शकतं. म्हणजे व्हेरिएबल आहे. याच्यामध्ये असं नाही आहे की डोळ्याने दिसत नाही म्हणजे आपल्या जमिनीमध्ये चुनखड नाहीच आहे. 100% चुनखड असते. आत्ताच आपण आपल्या एक शेतकऱ्यांचा प्लॉट पाहून आलो आणि ज्यावेळेस त्यांनी मला रिपोर्ट दाखवली सॉईल टेस्टचे, त्यावेळेस मलासुद्धा विश्वास बसला नाही की पोयटा जमीन असतानासुद्धा त्याच्यामध्ये चुनखडीचं प्रमाण हे 17%वर आहे. म्हणजे खूप आश्चर्य होण्याची बाब आहे की ज्या जमिनीमध्ये वर काहीच नाही आहे पण खाली मात्र खूप जास्त प्रमाणात चुनखडी आहे. म्हणजे ही अवस्था होऊ शकते किंवा जाणवू शकते. आता बऱ्याच शेतकऱ्यांचं असं म्हणणं असू शकतं की आमची जमीन काय आजारी आहे का, आमची जमीन अशी नाही आहे, तशी नाही आहे. हे तुम्हाला सॉईल टेस्ट केल्याशिवाय कळणार नाही. सॉईल टेस्ट म्हणजे कोणतं ऑपरेशन वगैरे नाही आहे, तर आपल्या जमिनीची हेल्थ काय आहे हे आपण चेक करणं गरजेचं आहे. आणि एकदा का आपली सॉईल टेस्ट आली की मग मात्र आपल्याला समजेल की आपल्याला जे पीक घ्यायचं आहे त्या पिकाला आपल्याला कितीपर्यंत पोषण द्यायचं आहे. तर आता चला पुढचा टप्पा आपण पाहणार आहोत. लवकरात लवकर हा व्हिडिओ आपल्याला संपवायचा आहे. तर सगळ्यात पहिलं TDS, pH, सॉईल टेस्ट आणि जमीन, पाणी ह्या गोष्टी झाल्या. आता बेसल डोस. बेसल डोसमध्ये मी तुम्हाला कॉमन डोस सांगणार आहे. तुम्ही तुमच्या पद्धतीनं याला वर खाली करू शकता, परंतु काही असे डोस आहेत की जे तुम्हाला कंपल्शन आहे किंवा कंपल्सरी ते घ्यायचे. आता याच्यामध्ये युरियाची फक्त आणि फक्त 1 बॅग, ते पण हिवाळी. जर पावसाळ्यामध्ये टोमॅटो करायचं असेल तर तुम्ही युरिया फार तर फार 20 किलो वापरा, त्याच्या पलीकडे वापरू नका. आणि जर तुम्हाला बॅगमध्येच वापरायचं असेल तर अमोनियम सल्फेट हे वापरा युरियापेक्षा. कारण वातावरणामध्ये पावसाळ्याच्या दिवसांमध्ये सगळ्यात जास्त नत्र असतं
आणि जर आपण सॉईल ॲप्लिकेशनमधून जर आणखी नत्र दिलं तर नत्र हे जास्त प्रमाणात वाढतं. परिणामी थ्रिप्स, मावा, तुडतुडे यांचा अटॅक सगळ्यात जास्त वाढतो. म्हणून पावसाळ्यामध्ये तुम्ही जी काही पिकं करता त्या पिकामध्ये शक्यतो युरिया द्यायचा नाही, कारण आपण एक गोणीमध्ये 46% नायट्रोजन मिळतो. 100 किलोमध्ये संपूर्ण 46% होऊन जातो आणि तो प्रमाणच एवढं होऊन जाते की 46%मध्ये तुम्ही दुसरं काही मिक्सही करू शकत नाही की जे नत्राचं प्रमाण हे कमी करू शकतं. मुळात जमिनीतून आपण दिलेलं नत्र, हवेत असलेलं नत्र यांचा जर विचार केला तर ते झाडाला फक्त आणि फक्त नत्र मिळतं, बाकीचं काहीच मिळत नाही. परिणामी रसोषक किडींचा प्रादुर्भाव हा जास्त वाढू शकतो. त्याच्यासाठी आपल्याला युरिया हा विचारपूर्वकच द्यायचा आहे. मी फारसं रिकमेंड करत नाही, पण तरीसुद्धा इथून पुढच्या ज्या लागवडी आहेत म्हणजे ऑक्टोबर, नोव्हेंबर, डिसेंबर, जानेवारी, फेब्रुवारी, मार्च, तर याच्यामध्ये तुम्ही युरिया 1 बॅग फक्त जास्तीत जास्त वापरायची किंवा अर्धी बॅग, किंवा ज्यांना बॅगमध्येच युरिया वापरायचं आहे तर त्यांनी अमोनियम सल्फेट हे वापरू शकतात. त्याच्यामध्ये 20% नायट्रोजन आहे आणि सल्फर पण आहे, तर तुम्ही ते सुद्धा वापरू शकता. आणि लक्षात ठेवा, सल्फर हे टोमॅटोसाठीच काय सगळ्या पिकासाठी संजीवनी आहे, म्हणून सल्फेट फॉर्मची खतं जास्त वापरायची आहेत. त्यानंतर दुसरं 10-26-26 100 किलो म्हणजे 2 बॅग. आता इथं तुम्ही 14-35-14 घेऊ शकता, तुम्ही 12-32-16 घेऊ शकता, तुम्ही आणखी वेगळं काही घेऊ शकता. परंतु इथं 10-26-26 का, तर 10-26-26 जर घेतलं तर आपल्याला ॲडिशनल फॉस्फरस किंवा नायट्रोजन किंवा पोटॅश या तिन्हीचीही वेगळी बॅग घेण्याची गरज नाही आहे, म्हणून 10-26-26. त्यानंतर मिक्स मायक्रोन्यूट्रिएंट आपल्याला 50 किलोची बॅग वापरायची. आता मिक्स मायक्रोन्यूट्रिएंटमध्ये काय असतं, तर मिक्स मायक्रोन्यूट्रिएंटमध्ये झिंक सल्फेट, फेरस सल्फेट, त्यानंतर बोरॅक्स असतो, मॅग्नेशियम सल्फेट, मायकोरायझा यांचं एक कॉम्बिनेशन येतं. 5 ते 7 कंटेंट आपल्याला या मिक्स मायक्रोन्यूट्रिएंटमध्ये पाहायला मिळतात आणि हे प्रति एकरच्या हिशोबाने असते. म्हणजे मॅग्नेशियम सल्फेट 1 बॅग म्हणजे 25 किलो, त्यासोबत मायकोरायझा असेल 4 किलो, बाकी झिंक सल्फेट, फेरस सल्फेट हे 2-2 1 किलो अशा प्रमाणात हे आपल्याला किट मार्केटमध्ये मिळते. खूप वेगवेगळ्या कंपन्यांचे किट आहेत. आता वैयक्तिक मला जर विचारलं तर मी सह्याद्री बायोटेकची न्यूट्रीबेस ही सजेस्ट करेल, कारण ती सगळ्यात चांगली आहे आणि विशेष म्हणजे ती 50 किलोची नाही आहे तर 53 किलोची आहे आणि साधारणतः 2200 ते 2300 रुपये ती मिळून जाते. त्यानंतर आपल्याला 1 एकर टोमॅटो लागवडीसाठी 30 किलो निमुळी पेंड वापरायची आहे, ती सुद्धा आपल्याला खतामध्येच मिक्स करून द्यायची. ऑर्गॅनिक मॅन्युअर म्हणजे कोणत्याही कंपनीचं एक सेंद्रिय खत ज्याच्यामध्ये नायट्रोजन, फॉस्फरस, पोटॅशियम, इतर काही घटक हे सगळे मिक्स असतात. इतर घटकमध्ये खूप जास्त घटक येतात, म्हणजे पेंड असेल किंवा मग शेंगदाणा पेंड किंवा इतर वेगवेगळ्या प्रकारच्या पेंडीचं कॉम्बिनेशन असेल, किंवा याच्यामध्ये फर्टिगेशन केलेले म्हणजे बॅक्टेरिया सोडलेलं काही कंपोस्ट असेल, त्यामध्ये आणखी काही वेगळे मॅन्युअर्स असतील. अशा पद्धतीचं ऑर्गॅनिक मॅन्युअर 150 किलो म्हणजे 3 बॅग आपल्याला वापरायचे, जे साधारणतः 500 रुपये प्रति बॅग प्रमाणे मिळते किंवा मिळत असेल ते वापरा इथं. आणि त्याच्यानंतर आपल्याला वापरायचं आहे बोन मिल. बोन मिलमध्ये काय असतं तर प्रॉपरली फक्त एक हाडांची पावडर, जसे की आपल्याला विजय ॲग्रो इंडस्ट्रीजचं बोन मिल नावाने येतं, अशा पद्धतीचं बोन स्ट्रॉंग नावाने येतं. पहा, एक्झॅक्ट कन्फर्म नाही आहे पण बोन मिल किंवा बोन स्ट्रॉंग अशा नावाने येतं. तर अशा पद्धतीचं बोन मिल साधारणतः 2 बॅग वापरायचं आहे म्हणजे 100 किलो. त्याचाही खर्च आपल्याला साधारणतः 1,500 रुपयेपर्यंत जातो. ब्रँडनुसार आहे, काहींचं ब्रँड थोडंसं महाग आहे, काहींचं स्वस्त आहे. आता एकंदरीत जर याची क्वांटिटी जर केली, समजा आपण युरिया किंवा अमोनियम सल्फेट हे 50 किलो जर वापरलं तर 50, 100, 150, 200, 230, 380 आणि 480 म्हणजे साधारणतः 500 किलोपर्यंत हा डोस जातो. म्हणजे हा डोस काही कमी नाही आहे. परंतु हा डोस आपण का देतोय, याच्यामध्ये बोन मिल का आहे, ऑर्गॅनिक मॅन्युअर का आहे आणि निमुळी पेंड का आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, टोमॅटो जे पीक आहे साधारणतः आपलं 4 महिन्यात जिकडं तिकडं होऊन जाते. परंतु तुम्ही विचार केला आहे का की एक झाड जे साधारणतः आपल्या छातीपर्यंत वाढू शकतं, एक झाड ज्या एका झाडाला जवळजवळ 100 टोमॅटो लागू शकतात, म्हणजे त्या झाडाला पोषण करण्यासाठी तेवढे न्यूट्रियंटची गरज पडते. आणि हे न्यूट्रियंटची गरज फक्त आणि फक्त NPK ग्रेड खतं भागू शकत नाहीत. त्याच्यासाठी आपल्याला काहीतरी स्ट्रॉंग झोन असा पाहिजे असतो की जो आपल्याला आपल्या पिकासाठी जास्तीत जास्त काळापर्यंत हे न्यूट्रिशन पुरवेल. त्याच्यासाठी बोन मिल, ऑर्गॅनिक मॅन्युअर, निमुळी पेंड आणि बाकीचे इतर खतं, आपल्या जमिनीचा ऑर्गॅनिक कार्बन आणि आपण जमिनीमध्ये टाकलेले पहिले अगोदरचे शेणखतं, हे सगळं काही मॅटर करतं आपल्या पिकासाठी. म्हणून हे सगळं एक कॉम्बिनेशन आहे. आता याच्यामध्ये तुम्ही एखादी बॅग कमी करून एखादी DNP जी ही बॅग टाकू शकता, म्हणजे DNP ग्रॅन्युअल्स. DNPमध्ये PSB आहे, मायक्रोरायझा आहे, ट्रायकोडर्मा आहे,
म्हणजे एकंदरीत सगळ्याच गोष्टी आपल्याला त्याच्यामध्ये पाहायला मिळतात. आता एक बॅग त्याच्यामध्ये जर टाकली, यातली कोणतीही एक बॅग कमी करा आणि ती एक बॅग त्याच्यामध्ये टाका. यामुळे काय होईल की मायकोरायझा ॲडिशनल तुम्हाला मिळेल, ट्रायकोडर्मा मिळेल, ज्यामुळे जमिनीमधून लवकर बुरशी अटॅक करणार नाही. आणि असा डोस जर तुम्ही एकदम संतुलित डोस जर आपल्या टोमॅटो पिकाला दिला तर उत्पादन चांगलं मिळेलच, पण झाड लवकर कोणत्याही रोगाला बळी पडणार नाही. आता हा झाला आपला संपूर्ण बेसल डोस. याच्यामध्ये जर तुम्हाला काही अडचण वाटत असेल, काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही मला कमेंटमध्ये विचारू शकता. आता पुढचं नियोजन आहे फवारणी नियोजन. आता टोमॅटोमध्ये फवारणी नियोजन एवढं भयानक आहे, जर तुम्ही एखादा कन्सल्टंट जर लावला किंवा एखाद्या कंपनीकडे जर काम दिलं तर तुमचं जे फवारणीचं बजेट आहे हे मला नाही वाटत 30,000 रुपयाच्या खाली येत असेल. जर इकडंच तुम्ही 30,000 रुपये खर्च केला तर तुमच्या एक लक्षात येत आहे का, इथं जो खर्च लागतो याचे 4 पट खर्च तुम्ही फवारणीवर करताय. मग तुम्हाला हे परवडणार कसं? कारण इकडं ऑलरेडी साधारणतः 3, 5, 5 आणि 1, 6, 6 आणि 1.5, 7.5, 7.5 आणि 1.5, 9, म्हणजे साधारणतः 8,000 ते 9,000 रुपयापर्यंत आपला हा खर्च आहे. एक लमसम 9,000 रुपये आपल्याला बेसल डोसला खर्च येणार आहे. फवारणीचं नियोजन जर केलं तर फवारणीमध्ये जवळजवळ 30,000 रुपयापर्यंत खर्च लागू शकतो. 30 आणि 10, 40, लमसम हे 40,000 रुपये हे झाले. ठिबक मल्चिंग हे 20,000 रुपये जर झालं, जर हलक्यात केलं तर, म्हणजे हे 40 आणि ते 20, 60,000 रुपये तुम्हाला इनिशियल खर्च रोपांचा वेगळा, म्हणजे 70,000 रुपये जर खर्च करायचा. 70,000 रुपयामध्ये अजून लेबर कॉस्ट वगैरे आपण काहीही पकडलेलं नाही. लक्षात ठेवा, बांबू तारकाठी हे वेगळं. म्हणजे 70,000 रुपये जर तुम्हाला इनिशियली जर खर्च येत असेल तर तुम्हाला टोमॅटोला जे उत्पन्न आहे हे 2 लाख उत्पन्न पाहिजे. त्यावेळेस तुम्हाला खर्च वजा जाता 40%, 45% नफा राहतोय. आणि त्याच 40-45% तुमची रोजंदारी पण येते. तुमची रोजंदारी त्याच्यामधून काढून घ्या, ते पर्सेंटेज आणखी 30%वरच येईल. म्हणजे एक लक्षात घ्या, तुम्ही टोमॅटो करताय पण नेमकं कोणत्या दिशेने करताय. तर त्याच्यासाठी आपल्याला काय करायचं आहे, पहिली गोष्ट बेसल डोस. बेसल डोस आपल्याला असा बनवायचा आहे की पहिली गोष्ट आपल्या टोमॅटोला परत डोसची कमतरता पडली नाही पाहिजे. डोसमध्ये ते कंटेंट सगळ्यात जास्त आले पाहिजे की ज्याचे आपल्याला आपल्या पिकावर डिफिशियन्सी सगळ्यात जास्त जाणवते. कॅल्शियम, बोरॉन. तर या डोजमध्येच तुम्हाला कॅल्शियम आणि बोरॉन यांचं प्रमाणसुद्धा याच्यामध्ये घ्यायचं आहे, जे की आपल्याला एमिक्स मायक्रोन्यूट्रिएंटच्या किटमध्ये पाहायला मिळतं. त्यामुळं अतिरिक्त तुम्हाला ते सांगण्याची गरज नाही. परंतु तरीसुद्धा लक्षात ठेवा, तुम्हाला ज्या पिकासाठी बेसल डोस वापरायचा आहे त्या बेसल डोसचा निगेटिव्ह पॉईंट अगोदर लक्षात घ्या. त्या निगेटिव्ह पॉईंट कोणता आहे किंवा ते निगेटिव्ह न्यूट्रिएंट्स कोणते आहेत ते तुम्ही चांगल्या प्रमाणात आपल्या पिकाला द्या. आता फवारणी नियोजन. सगळ्यात पहिलं, तुम्ही रासायनिक कितीही करा, तुम्हाला जेवढा ताकांडीने रिझल्ट मिळणार आहे तेवढा रिझल्ट तुम्हाला कोणत्याही कंपनीच्या ब्रँडेड खताने किंवा औषधाने येणार नाही. याचं चॅलेंज मी तुम्हाला देतो. ज्या शेतकऱ्यांनी ताकांडीवर आपला टोमॅटो काढला आहे त्यांनी कमेंट करून नक्की सांगा तुम्हाला काय याच्यामध्ये रिझल्ट मिळाला. एक लक्षात घ्या, रासायनिकमध्ये तुम्ही ज्यावेळेस 4-4 दिवसाला फवारणी करता, कोणतीच फवारणी तुम्हाला लागू होत नाही किंवा त्यातली 1-2च फवारणी फक्त लागू होतात, बाकी तुम्ही अशाच मारतात. लक्षात घ्या, ज्यावेळेस पावसाचं वातावरण बदलतं त्यावेळेस कॉम्बिनेशन करून एक स्ट्रॉंग फवारणी जर तुम्ही दिली तर ती फवारणी दिल्यानंतर किमान 7 ते 8 दिवस त्याच्यामध्ये दम काढा. नाहीतर तुम्हाला कन्सल्टंट सांगतो आज ही घ्या, 2 दिवसानंतर लगेच तिसरी घ्या, 4 दिवसानंतर परत गॅप द्या आणि लगेच तिसरी फवारणी घ्या. या फवारणीमध्ये तुम्हाला काहीही फायदा होत नाही. म्हणजे जे औषध आपण वापरलं आहे त्याचा फार तर 10-15% रिझल्ट दिसायला लागतो आणि परत दुसरी फवारणी आपण देतो, परिणामी फक्त सेल वाढतो, तुमच्या झाडाची इम्युनिटी वाढत नाही. सरळ ताकंडी आपल्या घरी तयार करून ठेवायचं आणि ताकंडी दर तुम्ही 5 दिवसाला मारा, अडचण नाही आहे. तुम्ही कितीही मारा, तुम्ही जर 4 दिवसाला जरी ताकंडी फवारणी केली तरी तुमच्या रासायनिकमध्ये जेवढे तुम्ही स्प्रे देता त्याच्या 20%सुद्धा खर्च ताकंडीवर होणार नाही. आता ताकंडीमुळं काय होतं हे पण सांगतो. ताकंडीमुळं तुमचे फुलोरा वाढतोय, फुलगळ वाढते, त्यासोबत अळी लवकर येत नाही, थ्रिप्स, मावा, तुडतुडे यांचा अटॅक पण राहत नाही. नागळीचा सुद्धा प्रॉब्लेम तुम्हाला याच्यामध्ये जाणवत नाही. ताकंडीचीच जर याच्यामध्ये ड्रिंचिंग केली किंवा तुम्हाला जर ताकंडीवर भर द्यायचं असेल तर याच्यामधले 50% खत जे आहे हे तुमचं कमी होतं. म्हणजे 9,000 रुपयाचं जर खत असेल तर त्याच्यामध्ये तुम्ही फार तर फार 5,000 रुपयापर्यंतचं खत द्या, 4,000 रुपये तुमचे इथंसुद्धा वाचतील. आणि ताकंडीमधून जे मिळणारे न्यूट्रिशन आहे हे तुमच्या पिकाला खूप जास्त प्रमाणात वाढवेल, एवढी इम्युनिटी वाढवेल की त्याच्यावर लवकर थ्रिप्सचा अटॅक होणार नाही, नागाळीचा अटॅक होणार नाही, मावा, तुडतुडे यांचासुद्धा अटॅक राहणार नाही. ताकंडी तुम्हाला वापरायचं असेल तर फवारणीमधून साधारणतः 8-8 दिवसाला तुम्ही टोमॅटोला फवारणी करा आणि साधारणतः 20 दिवसाच्या दरम्यान आपल्याला त्याचं ड्रिंचिंग करायचं आहे. ड्रिंचिंग करण्यासाठी ताकंडीचं जे प्रमाण आहे फक्त प्लेन ताकंडी 5 लिटर प्रति एकर प्रमाणे फवारणी करायची, ड्रिंचिंग करायची. ताकंडी हे खत कसं बनवायचं आहे व्हिडिओ चॅनलवर आहेत, 2-3 व्हिडिओ आहेत, तुम्ही कोणताही पहा त्यानुसार तयार करा.
पण टोमॅटो पिकावर जर तुम्हाला ताकांडी वापरायचं असेल तर ते आत्ताच तयार करून ठेवा. तुम्ही ते भलं 2 महिन्याने वापरा, तुम्ही 3 महिन्याने वापरा, काहीही प्रॉब्लेम नाही. आणि विशेष म्हणजे रिझल्ट एवढा भयानक आहे की तुम्ही परत तुम्हाला जर टोमॅटो करायचं असेल तर तुम्ही रासायनिक नावाची जी चीज आहे तिथं तुम्ही तुमचा वेळ आणि पैसा दोन्हीही वाया घालवणार नाही. आता जैविकमध्ये आपण काय द्यायचं टोमॅटोमध्ये, तर लक्षात घ्या, टोमॅटो जर साधारणतः थंडीच्या सुरुवातीच्या काळामध्ये किंवा पावसाळ्याच्या काळामध्ये या कंडिशनमध्ये असेल तर रायझोबियम ॲसिडोबॅक्टर यांची तुम्ही फवारणी करू शकता किंवा हे तुम्ही ड्रिंचिंगही करू शकता. वातावरणामधले जे काही नत्र आहे तर ते झाडाला पुरवण्याचं काम हे बॅक्टेरिया करतात. ॲसिडोबॅक्टर, रायझोबियम हे तिन्ही. त्यानंतर दुसरी गोष्ट ज्याला म्हणतो चट्टा पट्टा किंवा बुरशीचा पट्टा किंवा ब्लॅक स्पॉट किंवा आणखी वेगवेगळ्या बुरशी. तर ह्या बुरशींना थांबवण्यासाठी फक्त 3च बुरशी चांगल्या आहेत, ज्या आहेत ट्रायकोडर्मा, सुडोमोनास आणि बॅसिलियस. या तिन्हींचं तुम्ही कॉम्बिनेशन जर दिलं तर सगळ्यात चांगला रिझल्ट आहे. आणि हे वापरताना तुम्हाला रासायनिक फवारणी करण्याची गरज नाही आहे. कारण तुम्ही जर जैविकची फवारणी केली आणि त्याच्यानंतर लगेच 3-4 दिवसामध्ये रासायनिक फवारणी केली तर तुम्हाला जैविकचा रिझल्ट मिळणार नाही आणि त्या काळामध्ये आलेली बुरशीसुद्धा रासायनिकने 100% कंट्रोल होणार नाही. म्हणजे तुमचा दोन्हीही फवारण्या वाया जातात. म्हणून तुम्हाला जर जैविक करायचं असेल तर पिकाला वेळ द्या. वेळ दिल्याशिवाय तुम्हाला इथं काहीही होणार नाही. तुम्ही रासायनिकमध्ये पण तेच करा. तुम्ही एक स्प्रे दिल्यानंतर थोडासा वेळ द्या. वेळ दिला तर तुम्हाला त्याचे रिझल्ट आणखी चांगले मिळतील. तुम्ही जर फक्त सांगण्यानुसार 2-2 दिवसाला फवारणी जर करत गेले तर तुम्हाला त्याचा फायदा होणार नाही. तर एकंदरीत हे सगळं नियोजन आपल्याला आपल्या टोमॅटो प्लॉटला करायचं आहे. तर मित्रांनो, तुम्हाला नक्की काय वाटतं हे मला नक्की कळवा. परंतु एक नक्की सांगतो, तुम्ही टोमॅटोला जेवढं जास्त खर्च करणार तेवढं तुम्ही तोट्यात जाणार. हे तुम्हाला जे मी शेड्यूल दिलं आहे हे दिलेलं आहे माती आणि पीक या दोन्हींसाठी. रोगराईसाठी तुम्हाला ताकंडी भरपूर झाले. ताकंडी सोडलं तर तुम्हाला कशाचीही गरज पडणार नाही आणि पडतही नाही. तुम्ही नक्की एकदा ताकंडी वापरून पहा. याचे रिझल्ट्स खूप छान आहेत आणि खूप बेस्ट आहे. यावर्षी मी सुद्धा टोमॅटो लागवड करण्याचा माझा विचार आहे, पण माझ्याकडे तेवढं लेबर मिळत नाही, टाईम मिळत नाही, त्यामुळं लागवड माझी राहून जाते. नाहीतर माझ्याकडे जर लेबर आणि पैसासुद्धा खूप जास्त लागतो आणि माझ्यासारखा जो शेतकरी आहे त्याला सगळीकडूनच प्रॉब्लेम येतात. म्हणून मी जास्त ज्याच्यामध्ये लेबर जास्त लागतं ते पीक जास्त करत नाही. परंतु तुम्ही याच्यामध्ये ताकंडीचा वापर जास्तीत जास्त करायचा आहे. गरजेनुसार जैविक आणि रासायनिकचा वापर करायचा आहे आणि आपल्या पिकासाठी बेसल डोस जो आहे हा चांगला द्यायचा आहे. कारण मातीमध्ये तुम्ही जेवढं पोषण देणार तेवढंच ते पिकासाठी फायदेशीर ठरणार आणि पीक तसंच तुम्हाला रिॲक्शन देणार. तुम्ही जर कमी खत टाकलं, तुम्हाला तुमच्या मातीमध्ये जर चुनखडी असेल आणि तुम्ही जर फक्त फॉस्फरस आणि पोटॅश याच गोष्टीकडे लक्ष देत असाल किंवा पोटॅशकडेच लक्ष देत असाल तर त्याचा फायदा तुम्हाला होणार नाही. तुम्ही त्या ठिकाणी सल्फर वापरलं पाहिजे, तुम्ही त्या ठिकाणी बॅक्टेरिया वापरलं पाहिजेत, तरच तुम्हाला त्याचा रिझल्ट हा चांगला मिळेल. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की कळवा. आणि पुढच्या पिकासाठी तुम्हाला कोणत्या पिकासाठी बेसल डोस पाहिजे, त्यासोबतच फवारणीची माहितीच पाहिजे, त्या पिकाचं नाव खाली कमेंटमध्ये का सांगा. त्यावरही आपण सविस्तर आणि संपूर्ण माहिती देऊ. तर मित्रांनो, हा जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की मला एकदा कमेंट करून सांगा. कारण याच्यावर मला माहिती आहे की खूप लोकांची जळणार आहे. कारण रासायनिकमध्ये मी याच्यामध्ये काहीच सांगितलेलं नाही आहे. म्हणजे ॲटोमॅटिकली काय होते की डायव्हर्जन जे होते तिथे ते बऱ्याच लोकांना खपत नाही. आता खपत नाही हे मला पण खपत नाही. मग ते चला, धन्यवाद.